नमस्कार. सुरेखास चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला मोत्याची एक बटरफ्लाय मॅट मी बनवली आहे, टेबल मॅट. तर त्याच्या स्टेप्स कशा आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ही बघा, ही बटरफ्लाय मॅट ज्यामध्ये मी 7 वेगवेगळ्या रंगाचे बटरफ्लाय बनवलेले आहेत. प्रत्यक्षात ही मॅट इतकी सुंदर दिसते ना, तितकी मी तुम्हाला फोटोमध्ये नाही दाखवू शकत, कारण मोत्यांची जी विशिष्ट शायनिंग असते ती फोटोत फारशी दिसत नाही. पण खरोखरच सुंदर मॅट आहे ही. तर चला पाहूया आपण कशी बनवायची. मी या ठिकाणी 6 नंबरचे मोती वापरले आहेत, कारण ते छान ठसठशीत दिसतात. आणि 7 वेगवेगळ्या रंगांचे मी बटरफ्लाय बनवले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवं तर समोरासमोर सारख्या रंगाचे आणि मध्यभागी एक वेगळ्या रंगाचं असंही तुम्ही बनवू शकता. तर सर्वप्रथम तयारी ही की 7 वेगवेगळ्या रंगाचे मोती आणि एक बेससाठी मी सेमी व्हाईट वापरला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे जे 7 बटरफ्लाय आपल्याला दिसत आहे तिथे, हे सेपरेट आपण बनवून घेणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ पॉज करून थोडं निरीक्षण केलं तर हे बटरफ्लाय बनवणं फारसं काही कठीण नाही. दुसरं म्हणजे त्याच्या बाजूला जो पांढऱ्या रंगामध्ये शंकरपाळ्यासारखा आकार दिसतो आहे, हा 7 ते 1 या पद्धतीने हा आकार बनवला आहे. आणि एक एक सर्कल 6 मोत्यांचं बनवलं आहे. तर हे या दोन गोष्टी आपल्याला आधी तयार ठेवायच्या आहेत. हे बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे वेगवेगळ्या रंगाचे 7 बटरफ्लाय मी बनवले आहे आणि 6 शेप शंकरपाळ्याच्या आकारासारखा. हे तयार झालं की मग आपलं मुख्य काम आहे ते सर्वांना एकत्रित जोडण्यात. सर्वात आधी मी डावीकडून सुरुवात केली. एक बटरफ्लाय आणि एक हा शेप हे जवळजवळ ठेवून त्याला 6च्या मोत्यांनी सर्कल करत जायचं. एक जोडून झाल्यावर नंतर पुढचं जोडायला घ्यायचं. हे बघा, व्हिडिओमध्ये मी क्रमाने दाखवलेलं आहे. आता हे 2 बटरफ्लाय एका शेपने जोडले आहे. नंतर मधलं जोडून घेतलं आहे. डाव्या बाजूने परत 3रं जोडून घेतलेलं आहे. असं एका बाजूने सुरुवात करून 6च्या सर्कलने जोडत जायचं. आणि चुकण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण एका रांगेत ही सगळी वीण येते आहे. त्यामुळे फार कमी शक्यता आहे. फक्त बस आपण मनाची तयारी करून सुरुवात करायला हवी. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा एक सुंदरशी हे टेबल मॅट आपली बनते तेव्हा खरोखर खूप आनंद होतो. खरं तर मला आधी मनातही आलं नाही की मी हा व्हिडिओ बनवेन, नाहीतर मी आणखी छान व्यवस्थित फोटो काढले असते. पण जे काही मी स्वतःसाठीच काढून ठेवले होते स्टेपचे फोटो, ते मी या व्हिडिओमध्ये देते आहे. माझा असा विश्वास आहे की ज्ञान दिल्याने कमी होत नाही, तर ते वाढतं उलट. तर प्रयत्न करा, बनवा. माझा कॉन्टॅक्ट नंबर देते आहे. काही शंका असेल तर नक्की मला फोन करून विचारा. धन्यवाद. आणि हो, जर तुम्हाला बनवून हवे असेल तरी तुम्ही मला संपर्क साधू शकता. ऑर्डर्स देखील मी स्वीकारते.